हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आता बघा फणसचं सीझन चालू झालेलं आहे. आता काही झाडांना लवकर येतात, तर काही झाडांना थोडेसे लेट येतात. तरी आता शेजारी कोणाच्या जरी झाडाचं फणस काढलं तर ना सर्वांना असं वाटून देतात. तर भरपूर मोठ्या प्रमाणात असते हे फणस. तर एक एक तुकडा जरी घेतला तरी ना म्हणजे 7-8 घरामध्ये तरी फणस पुरते, एक फणस निघलं तरी. तर पिकलेलं मी कच्चं आणलं नव्हतं, कच्चं पण शिजवून खातात. पण ते जास्त प्रमाणात मुलांना आवडत नाही, पिकलेलं जास्त आवडतं असंच खायला म्हणल्यानंतर मी फक्त पिकलेलंच घेतलं. तर दुपारी त्यांनी फणस काढलेलं होतं, तर एकच तुकडा मी आणलेला होता. तर तेवढ्यातच प्लेटभर असं फणस निघलं होतं आणि भरपूर असं मोठं गरं होतं त्याचं आणि अगदी गोड होतं. त्यात वेस्ट पण ना बरंचसंच निघतं. आता याचं जे बी आहेत, तर या बियांची पण भाजी बनवली जाते. त्याची सुकी भाजी, पातळ भाजी अशी भाजी बनते. तर त्याची ही भाजी ते बी राहतात बरेच दिवस, लगेच काही खराब वगैरे होत नाहीत असंच वरती ठेवलं तरी. तर मुलांना दुपारी हे फणस सोलून दिलं खायला. तर आज सकाळी नाश्त्यामध्ये ना केरळच्या पद्धतीची पत्री बनवलेली होती आणि त्याच्यासोबत हिरव्या मुगाची भाजी. तर हिरव्या मूग आहेत ते अगोदर थोड्या वेळ पाण्यात ठेवते, म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात. तर हळद, मीठ, मिरची घालून ना शिजवून घेतलं. तर हे पीठ आहे ते एकदम मी 5 ते 6 किलो असं ना तांदूळ एक तासभर भिजत घालून ठेवते. स्वच्छ धुवून नंतर सुकवून ना ते दळून ते गिरणीतूनच भाजून देतात. तर हे पीठ आहे ते 4 ते 5 महिने व्यवस्थित राहतं. पण मी एवढ्या प्रमाणात करते की 2 महिन्यामध्ये माझं संपलं जातं. म्हणजे 5 ते 6 किलोच करते. आता ज्या दिवशी आपण इडली, डोश्याला भिजत घातलेलं नसेल तर त्या दिवशी मग ह्या पिठापासून काहीतरी पदार्थ बनला जातो. तर या पिठापासून ना 4 ते 5 प्रकारचे पदार्थ बनले जातात. तर ही पत्री आहे ती मी असं थापून बनवून म्हणजे आपली भाकरी करतो ना तशा पद्धतीचीच, पण याची चव वेगळी लागते, आपल्या भाकरीसारखी लागत नाही. तर पिठामध्ये मीठ टाकून ना उकळलेलं पाणी ना त्याच्यामध्ये घालून पीठ मिक्स करून ठेवलं आणि झाकून ठेवलं. तोपर्यंत नारळ एक फोडून किसून घेतला. आता मुगाची भाजी असेल तर मग जास्त नारळ लागत नाही, कारण मूग ऑलरेडी मूग शिजलं ना भाजीला असं दाटसरपणा येतो. आता हरभऱ्याची असेल तर मग एक नारळ तरी दूध काढून घालावे लागतं. तर आता मी अर्धाच नारळ घेतला होता, तर किसून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ना दूध काढून घेते. दुधानं कसं भाजीला छान चव येते. तर डायरेक्ट चाळणीमध्ये असं काढून घेते, त्यात पिळून मग दूध खाली पडलं जातं आणि 2-3 वेळा अशी रिपीट प्रोसेस करते. परत थोडंसं पाणी घ्यायचं, परत थोडंसं मिक्सरला फिरवायचं. जास्त बारीक केलं तर मग दूध व्यवस्थित निघत नाही. ऑन ऑफ करत 2-3 वेळा हे केलं की व्यवस्थित निघतं. तर 3 वेळा हे असं करून घेते. तर दूध काढायला थोडासा वेळ जातो, पण भाजीला चवीला पण तसाच फरक पडतो. तर नंतर मग आपल्या चहाच्या गाळणीने ना दूध असं शोधून ठेवते, म्हणजे त्याच्यामध्ये काही खोबऱ्याचे कण वगैरे जात नाहीत. आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी केली होती. आता सकाळी लवकर उठलं की भूक पण लवकरच लागते, तर चहा घेत नाही म्हटल्यानंतर मग मी ब्लॅक कॉफी घेते. तर मग अगोदर मग म्हणलं ब्लॅक कॉफी घ्यावी. उठल्या उठल्या अगोदर पाणी पिते, गरम पाणी, आणि नंतर मग कॉफी घेते. तर नाश्ता बनवायला आता बराचसाच वेळ जातो. तर हे आता मूग शिजलं होतं व्यवस्थित, तर ते पातेल्यात काढून घेतलं आणि जे वरून दूध काढलेलं होतं तर ते घातलं. दूध घातल्यावर जास्त वेळ शिजवायचं नाही, एक 5 मिनिट एकसारखं हलवत राहायचं आणि वरून मोहरी आणि कढीपत्त्याची ना खोबरेल तेलामध्ये अशी फोडणी देऊन घेतले. आता ह्याचे असे गोळे करून घेतले होते. पळपोटाला थोडंसं तेल लावायचं आणि ह्यात थोडंसं हे चिरतं पीठ, तांदळाचं पीठ असल्यामुळं. तर मग अगोदर हातानंच असं करून घेते आणि नंतर मग हलक्या हाताने जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढं लाटायचं. आणि हीच जर पत्री आपल्या चपाती करतो त्या तव्यात भाजली ना तर त्याला चव लागत नाही व्यवस्थित आणि तसा सॉफ्टपणा पण येत नाही. त्यामुळं मग नॉनस्टिकच्या ह्याच्यात भाजलं ना तर त्याला छान चव येते आणि सॉफ्टपणा पण येतो, चांगला मऊ होतात अशा. आणि जास्त भाजायला थोडासा वेळ लागतो, असं हलकंसं डाग पडलं की बस होतं. तर हे गरम गरमच खायला, आता इकडचा कोणताही पदार्थ बनवला ना तर तो गरम गरमच खायला चवीला लागतो. थंड झाल्यानंतर एवढी काही चव लागत नाही. तर मग जसं मुलांचं आवरून होईल तसं ज्याचं झालं आहे त्याला असं गरम गरम भाजून दिलं. तर आज दुपारी ना पाऊस पडला होता, तर वारं पण होतं आणि पाऊस पण. मग सायंकाळच्या वेळी परत ना झाडून काढलं, कारण अगदीच कचरा झाला होता. अंगणात कचरा बघितला ना मग ते आपल्यालाच कसं तरी वाटतं. त्यामुळं मग परत 5 वाजता ना मग प्रांजू पण होती म्हटल्यानंतर तिनं पण थोडंसं झाडू मारायला मदत केली आणि सगळं अंगण मग स्वच्छ करून घेतलं. आता उन्हाळी पाऊस चालू झालेत तसं केरळमध्ये, लवकरच पडतात इकडे पाऊस.
आता कसं होतं, इजा वारं आणि गरज तर खूप मोठ्यानं आणि पाऊस पडतात, मोठं असं पाऊस पडतात. तर एक चांगला 1.5 ते 2 तास पाऊस पडला होता आणि नंतर पाऊस उघडला. तर मग आता कसं उन्हाळ्यामुळं अंगणात पाणी मारल्याशिवाय झाडायलाच येत नाही, एक लई धुरळा उडतो. तर आता म्हणलं अगदीच ओलं झालेलं आहे म्हणल्यानंतर आणि तेवढा कचरा दारात ठेवून बसायचं कसं म्हणून परत 5 ते 5:30च्या दरम्यान मी हे सगळं झाडून घेतलं. आता झाडं भरपूर असल्यामुळे आता ह्या साईडला फणसाची झाडं जास्त आहेत, त्यामुळं मग ते सगळं फणसाचा पाला असा पडतोय अंगणामध्ये. तर मग ते सर्व स्वच्छ करून घेतलं आणि प्रांजूने पण बरीचशीच मदत केली. तर अंगण क्लीन केलं की मग आपल्याला पण बरं वाटतंय. आता ह्या साईडचं पण झाडून घेतलं, सगळं झाडून कचरा वगैरे भरून टाकला. अजून आभाळ आलेलं होतं, आता रात्री पण पाऊस पडेल असं वातावरण झालेलं होतं. तर आता 3 दिवस जास्त पाऊस आहे असं सांगितलेलं होतं. तर परत कृष्णाला सायकल बघायला गेलं होतं. सकाळचा नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतरच गेलं होतं. तर आता त्याचा बड्डे येतोय म्हणल्यानंतर त्याला सायकल घ्यायची होती. त्याची म्हणजे त्याला घेतलीच नव्हती, प्रांजूचीच सायकल तो वापरत होता. पण आता ती पूर्णच खराब झाली म्हणल्यानंतर त्याला घ्यायचं म्हणून गेलं होतं. तर सायकल बघितली तिथं आणि मग घेऊनच आला. आता बड्डेपर्यंत म्हणलं वाट बघायला नको, परत जाऊन घेऊन येण्यापेक्षा आता गेल्यानंतरच घेतली. त्याला मग सायकल घेऊनच घरी आलो. आता बुधवारी त्याचा बड्डे येतोय म्हटल्यानंतर मग रविवारीच हे घेतलं होतं. तर नंतर मग त्याला ड्रेस पण एक घ्यायचा होता. आता फक्त शर्टच घेतला होता, कारण पॅन्ट आहेत, पॅन्ट नंतर लहान होऊन जातात. तर फक्त शर्टच घेतला, पण तो कपड्याच्या दुकानात गेला की असं काही करतो. आणि आता त्यांनी काही आलं नव्हतं कपडे घ्यायला, ते म्हणले तुझी तू जाऊन घेऊन ये. तर त्याचं नाही असं पळायचं चाललेलं असतं, म्हणजे घालून त्याचं कसं तब्येत नाही त्यामुळं ना काही कपडे त्याला म्हणजे बरोबर दिसत नाहीत. मग घालून बघून घ्यायचं होतं. तर दुकानात गेले की ह्याचं हे असं चालू असतं. नंतर म्हणलं तुला घेतच नाही राहू दे, म्हणल्यानंतर परत आला आणि घालून बघितलं. तब्येत अगदी कमी असेल तर मग कपडे दिसत नाहीत व्यवस्थित काही. तर मग संध्याकाळ दिवाबत्ती करून घेतली, संध्याकाळची वेळ झाली होती म्हणल्यानंतर. तर तुळशीपाशी पण दिवा लावून घेतला आणि घरातला देवापाशी पण दिवा लावला. आता स्वयंपाक करायचा होता. आता फक्त संध्याकाळी पावट्याची भाजी आणि चपाती एवढंच बनवायचं होतं. तर पावटं हे एका गावाकडच्या फ्रेंडने दिलेलं होतं, तर ते सोलून ठेवलेलं होतं. तर अगोदर थोडंसं तेल टाकून पावटं भाजून घेतलं ना चव लागते. तर थोड्याशा तेलामध्ये ना जिरं लसूण चेचूनच घालते, नंतर वरून जिरं लसूण कढीपत्ता घातला, टोमॅटो घातलं होतं. सिंपल अशी पावट्याची भाजी बनवलेली होती. आता केरळमध्ये पावट्याच्या शेंगा वगैरे काही भेटत नाहीत, तर गावाकडून असं कोणी आलेलं असेल ना तर मग देतात. तर ते दिलेलं होतं. तर जिरं खोबऱ्याचं वाटण होतं थोडंसं, ते घातलं आणि आपलं रेग्युलरचं जे काळं तिखट असतं ते घालते. आता मुलं जास्त तिखट खात नाहीत म्हणल्यानंतर थोडंसं तिखट कमीच असतं भाजीमध्ये आणि थोडंसं धनापूड जिरापूड करून ठेवलेलं आपलं असतं ते घालते. सिंपल अशीच पावट्याची भाजी केलेली होती. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.